नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं MPSC सक्सेस स्पॉट हे आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इतिहास या विषयावरील अतिशय महत्त्वाचे अशी 20 प्रश्न. तर मित्रांनो, हेच प्रश्न तुम्हाला येणाऱ्या TCS तसेच IBPS पॅटर्ननुसार सर्व परीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तसंच जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला आहे, खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने अमेरिकेतील भारतीय स्वतंत्रता पक्षाच्या उपक्रमात पीर खान या नावाने भाग घेतला होता? तर मित्रांनो, खाली तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहेत, तर त्यापैकी योग्य पर्याय तुम्हाला 5 सेकंदाच्या आत सांगायचं आहे. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, पांडुरंग सदाशिव खानकोजे. तर मित्रांनो, अमेरिकेतील भारतीय स्वतंत्रता पक्षाच्या उपक्रमात पीर खान या नावाने पांडुरंग सदाशिव खानकोजे यांनी भाग घेतलेला होता. लक्षात ठेवा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, स्टार मार्क करून ठेवा. पुढचा प्रश्न क्रमांक 2, भिल्लांचा उठाव खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला होता? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, खानदेश. तर मित्रांनो, भिल्लांचा उठाव हा खानदेश या ठिकाणी झालेला होता. पुढचा प्रश्न क्रमांक 3, महाराष्ट्रातील होम रूल चळवळीचे प्रणेते म्हणून कोणाला ओळखले जाते किंवा कोण होते? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, लोकमान्य टिळक. तर मित्रांनो, महाराष्ट्रातील होम रूल चळवळीचे प्रणेते म्हणून लोकमान्य टिळक यांना ओळखले जाते. पुढचा प्रश्न, अनाथ बालकांसाठी पंढरपूर येथे अनाथालय स्थापन करण्याचे महान कार्य कोणत्या संघटनेने केले होते? तर योग्य उत्तर आहे प्रार्थना समाज. तर मित्रांनो, अनाथ बालकांसाठी पंढरपूर येथे अनाथालय स्थापन करण्याचे महान कार्य प्रार्थना समाज या संघटनेने केलेलं होतं. तर मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, स्टार मार्क करून ठेवा. पुढचा प्रश्न क्रमांक 5, आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक हे कोणत्या किल्ल्याच्या बंदोबस्तात होते? तर योग्य उत्तर आहे पुरंदर. तर मित्रांनो, आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक हे पुरंदर या किल्ल्याच्या बंदोबस्तामध्ये होते. पुढचा प्रश्न क्रमांक 6, मुंबई प्रांतामध्ये रयतवारी पद्धत कोणी लागू केली होती? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, लॉर्ड एल्फिन्स्टन. तर मित्रांनो, मुंबई प्रांतामध्ये रयतवारी ही जी पद्धत होती ती लॉर्ड एल्फिन्स्टन यांनी सुरू केलेली होती. मित्रांनो, हा देखील अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, स्टार मार्क करून ठेवा. पुढचा प्रश्न क्रमांक 7, बॉम्बे असोसिएशन या संस्थेची स्थापना कोणी केली होती? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, जगन्नाथ शंकर सेठ. तर बॉम्बे असोसिएशन या संस्थेची स्थापना जगन्नाथ शंकर सेठ यांनी केलेली होती. पुढचा प्रश्न, लेखण्या मोडा बंदुक्या घ्या असे आवाहन साहित्यिकांना कोणी केले होते? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. तर मित्रांनो, लेखण्या मोडा बंदुक्या घ्या असे आवाहन साहित्यिकांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी केलेलं होतं. पुढचा प्रश्न, भाषावर प्रांतरचनेत प्रांताची रचना कशी असावी याबाबत चौकशीसाठी 17 जून 1948 रोजी कोणती समिती नेमण्यात आली होती? तर योग्य उत्तर आहे दार कमिशन. तर मित्रांनो, भाषावर प्रांतरचनेत प्रांताची रचना कशी असावी याबाबत चौकशीसाठी 17 जून 1948 रोजी दार कमिशन समिती ही नेमण्यात आलेली होती. आणि ही कोणी नेमली होती हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 10, सत्सार हे नियतकालिक कोणी सुरू केले होते? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, महात्मा ज्योतिबा फुले. तर सत्सार हे जे नियतकालिक आहे ते महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरू केलेलं होतं. पुढचा प्रश्न, डॅश डॅश यांनी कुष्ठरोगावर गुणकारी औषध शोधल्यामुळे त्यांना धन्वंतरी असे म्हटले जाऊ लागले.
तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 भाऊ दाजी लाड. तर मित्रांनो भाऊ दाजी लाड यांना धन्वंतरी या नावाने ओळखलं जात होतं. तर कशामुळे तर त्यांनी कुष्ठरोगावर अतिशय गुणकारी असं औषध शोधून काढलं होतं. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, टेंभू या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांचा जन्म झालेला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे गोपाळ गणेश आगरकर. तर मित्रांनो टेंभू या ठिकाणी गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म झालेला आहे. पुढचा प्रश्न, इंडियन स्पेक्टॅक्टर हे साप्ताहिक कोणी सुरू केले होते? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बेहरामजी मलबारी. तर मित्रांनो इंडियन स्पेक्टॅटर हे जे साप्ताहिक होतं ते बेहरामजी मलबारी यांनी सुरू केलेलं होतं. पुढचा प्रश्न, 1916 साली पुण्यामध्ये डेक्कन सभा ही मवाळवादी संघटना कोणी स्थापन केली होती? तर याचं योग्य उत्तर आहे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. तर 1916 साली पुण्यामध्ये डेक्कन सभा ही मवाळवादी संघटना न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी सुरू केलेली होती. पुढचा प्रश्न, आर्य समाजाची स्थापना कोणी केली होती? तर याचं योग्य उत्तर आहे पंडिता रमाबाई. तर पर्याय क्रमांक 4. तर मित्रांनो सर्वांना माहीत असेलच पंडिता रमाबाई यांनी आर्य समाजाची स्थापना ही केलेली होती. पुढचा प्रश्न, 1888 साली सुरू झालेले सुधारक हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणत्या 2 भाषेमध्ये सुरू होते किंवा कोणत्या 2 भाषेमध्ये होते? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मराठी आणि इंग्लिश. तर मित्रांनो 1888 साली सुरू झालेलं सुधारक हे वृत्तपत्र मराठी आणि इंग्लिश या 2 भाषेमध्ये सुरू झालेलं होतं. मित्रांनो तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की सुधारक हे वृत्तपत्र कोणाचे आहे ते. पुढचा प्रश्न, 1893 साली विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना कोणी केली होती? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 महर्षी धोंडो केशव कर्वे. तर 1893 साली विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना ही महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केलेली आहे. पुढचा प्रश्न, 1901 साली डॅश डॅश यांनी कोल्हापूर संस्थानात गोवधबंदी कायदा केला होता? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 राजश्री शाहू महाराज. पुढचा प्रश्न, पंजाब केसरी या टोपण नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 लाला लजपत राय. तर लाला लजपत राय यांना पंजाब केसरी या टोपण नावाने देखील ओळखले जाते. पुढचा आणि शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 20 वेटिंग फॉर अ विजा हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर मित्रांनो वेटिंग फॉर अ विजा हे आत्मचरित्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आहे.